आपण शाळेत येतो आणि शाळेत आल्यानंतर अनेक गोष्टी शिकतो. मग कधी कधी आपलं शिक्षण सुरू असताना आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आणि नंतर शाळेतले सर. मग आई वडील आपल्याला जन्म देतात, वाढवतात, मोठं करतात. परंतु कधी कधी काही मुलं त्याला या गोष्टीचा विसर पडतो. अशी जी गोष्ट आहे, एक गाव असते आणि त्या गावामध्ये एक घर असते. त्या घरामध्ये एक विधवा महिला आणि तिचा मुलगा राहत असतो. 10-12 वर्षाचा पोरगा असेल. त्या गावात ते राहत असतात. तो मुलगा शाळेत जातो, शाळेत शिक्षण घेत असतो. परंतु आईचा डोळा, त्याच्या आईचा एक डोळा फुटलेला असतो, विद्रूप दिसतो. आईचा चेहरा भेसूर दिसतो. आईचा चेहरा कोणाला बघावा वाटत नाही, इतका भयानक दिसतो. आणि म्हणून तो मुलगा त्या आईला सारखा म्हणत असतो, आई तू माझ्या मित्रासमोर येत जाऊ नकोस. आई तू माझ्या शाळेकडे येत जाऊ नकोस. आई तू माझ्या समोर येत जाऊ नकोस. आई म्हणते, नाही रे राजा, मी तुझी आई आहे, मला यावं लागेल, मला तुला बोलावं लागेल. नाही आई, माझ्या समोर यायचं नाही. मला ना माझे सगळे मित्र हसतात. आई तुझ्या डोळ्याकडे बघून सगळेजण भितात. आई तुझा डोळा बघून मला सगळे चिडवतात. आई तू माझ्या समोर येत जाऊ नको. आई माझ्या मित्रांसमोर तर अजिबात येत जाऊ नको. आईला वाईट वाटतं, परंतु आईचा नाईलाज असतो. आईचं काळीज असतं, आईला माया असते, परंतु ती मुलाला लक्षात येत नाही. आई म्हणते, ठीक आहे राजा, तुला आवडत नाही ना, मी तुझ्या समोर येणार नाही. तुझ्या मित्राला आवडत नाही ना, मित्र चिडवतात ना तुला, मी तुझ्या समोर येणार नाही. एके दिवशी काय होतं, मुलगा शाळेत जातो, दप्तर घेतो, शाळेत जातो. परंतु त्याचा टिफिन, आपला डबा, तो मात्र घरी विसरतो. डबा घरी बघितल्यानंतर आई बघते, अरे माझ्या बाळानं आज डबा नेला नाही. माझं बाळ तर आज उपाशी आहे. माझं बाळ आज कोणाच्या तोंडाकडे बघणार, माझं बाळ कोणाला डबा मागणार, माझं बाळ आज काय खाणार. म्हणून आई हुंदका देते, आईला कणव येतो, आई विवरते. आईला वाटतं माझं बाळ आज उपाशी राहणार. आईचं काळीज पिळवटतं. आईला वाटतं माझ्या बाळाकडे गेलं पाहिजे, माझ्या बाळाला डबा दिला पाहिजे, माझं बाळ उपाशी राहील, माझं बाळ जेवलं पाहिजे, माझं बाळ आज बाकीचे लेकरं जेवतील आणि माझं बाळ शाळेत उपाशी राहील. म्हणून आईला खूप गणव येतो. आई डबा घेते, लग शाळेत जाते, बाळाच्या शाळेत घेते. त्या शाळेत पोहोचल्यानंतर बाळ दिसतं आणि तो मुलगा धावत आईकडे येतो. आई का आलीस शाळेमध्ये? तुला कोण आहे म्हणलं होतं शाळेमध्ये? कशाला आलीस तू शाळेमध्ये? तुला काय करत होती शाळेमध्ये? आता ना आई मला सगळे माझे मित्र चिडवतील, आता ना आई मला सगळे माझे मित्र हसतील, तुझ्या डोळ्याबद्दल मला चिडवतील, वारंवार मला हसतील. आई का आलीस? आई का? तुला कोण आहे म्हणलं होतं? आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. आई म्हणते, नाही रे राजा, नाही रे पिल्ला, तू उपाशी राहशील, तू आज दिवसभर जेवणार नाहीस, तुझा डबा विसरला होता आणि म्हणून मी डबा घेऊन आले राजा. माझ्या पिल्ला, तुझ्यासाठी मी डबा घेऊन आले. आई तू का आलीस? आई मला नसताना मध्ये चाललं असतं, पण तू आता आली ना, मला सगळे मित्र चिडवत नाही. तू आता जाय, तू पटकन निघून आई घरी जा, पटकन तू. आई म्हणजे जाते रे बाळ, हा फक्त तू डबा पोटभर जेव, हा घे डबा. आई डबा देते आणि हुंदके देत आपल्या घरी पोहोचते. 4 वाजता शाळा सुटते. मुलगा धावत घरी येतो. मुलगा घरी आल्यानंतर आईला ओरडतो, आई मला ना आज खूप माझ्या मुलांनी चिडवलं, माझ्या मित्रांनी खूप चिडवलं. आई तू कशाला आलीस? तुला कोण ये म्हणलं होतं? मला म्हणून द्यायचं असं उपाशी. आई तू कशाला आलीस? आई तू येऊन काय बरोबर केलं नाही. आता काय कर आई? आता मला त्या शाळेत जायची अजिबात येत नाही, त्या मित्रासोबत मला खेळण्याची अजिबात येत नाही. आता मला ना शहरात शिकायला पाठव आई, तू काहीही कर, मला शहरात शिकायला पाठव आई. आई म्हणते, बाळ आपल्याकडे पैसे नाही तर राजा, आपण गरीब माणसं आहोत, आपल्याला शेत नाही, आपल्याला आपल्याकडे फक्त एक घर, छोटंशी झोपडी, आणि आता कसे पैसे तुला शहरात मिळाल्यानंतर पैसे लागतील. आई म्हणतो, ते मला माहित नाही. आई तू काहीही कर, पैसे मला सोय कर आणि मला शहरात शिकायला पाठव. आई जिथे की तू नसशील, तिथं फक्त मी एकटाच असेल, मी शिकेल आहे तिथं, आणि तिथं मला कोणी चिडवणार नसेल. आई मला शहरात पाठव. आईचं हृदय पिळवटून येतं. आईला चिंता वाटते. आई म्हणते, बरं ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तुला पाठवते शहरामध्ये. आई काय करते, गावच्या सरपंचाकडे जाते.
आणि सरपंचाकडे जाते, सरपंचाला म्हणते, सरपंच दादा, सरपंच दादा, सरपंच दादा, माझं एवढे काम कराल का? माझं एक छोटस काम आहे, माझं एक छोटस काम आहे दादा, थोडं माझं काम करसाल का तुम्ही? सरपंच म्हणतात, बोला ताई, काय काम करायचं तुमचं? दादा दादा, माझं ना एक छोटस घर आहे, तेवढं ते घर तुमच्याकडे गहाण ठेवा, मला काही पैसे द्या, मला माझ्या मुलाला, माझा एकुलता एक मुलाला मला शहरात शिकायला पाठवायचंय. सरपंच साहेब, तुमच्या हात जोडते, माझं एवढं काम करा, मला एकदम पैसे द्या, थोडेसे पैसे द्या, माझं घर हवं तर गहाण ठेवा तुमच्याकडे. सरपंचाला दया येते. सरपंच म्हणतो, ठीक आहे ताई, आणि सरपंच काही पैसे देतो. ती पैसे घेते, त्या बाळाला घेते आणि ती शहरात त्याला शिकायला नेऊन सोडते. तो मुलगा जातो आणि आईला सांगतो, आई, आज आलीस माझ्यासोबत, पुन्हा माझ्या सोबत समोर तू कधीही येऊ नकोस. ठीक आहे राजा, मी येणार नाही. तो मुलगा तिथे शहरात शिकायला राहतो. आई आपल्या घरी येते, आईला काळजी वाटते, आईच्या पोटचा गोळा असतो तो. आपलं लेकरू आज आपल्या जवळ नाहीये, शहरामध्ये शिकायले, काय खाणार, कुठे राहणार, कसं जेवणार, कसं शिकणार, आईला चिंता वाटू लागते. परंतु नाईलाज होता, कारण लेकराने शपथ दिली काय तू माझ्या समोर कधी यायचं नाही म्हणून. आणि काय होतं, दिवसामागून दिवस जातात, वर्षामागून वर्ष जातात. मुलगा शहरामध्ये शिकत राहतो, मुलगा वाढत राहतो, मोठा होत राहतो. चौथीतून पाचवीत, पाचवीतून सहावीत असं करत शिक्षण देतो, मोठा होतो, नोकरीला लागतो मुलगा. नोकरीला लागतो, नोकरीला लागल्यानंतर तिथं एक मुलगी बघतो, लग्न करतो, एक छानसं घर बांधतो, मोठा अधिकारी होतो, त्याला एक मूल होतो. या सगळ्या गोष्टीची जाणीव मात्र त्याच्या आईला नसते. आई कुठे राहते? खेडेगावामध्ये. आईला काहीच माहित नसतं. आई इकडे वाट बघत असते की माझा बाळ, माझा पिल्लू मला कधीतरी भेटायला येईल म्हणून. मुलगा काय करत येत नाही. मुलगा तिकडे सेटल होतो, मुलगा तिकडे स्थायिक होतो, मुलाला छान नोकरी लागलेली असते, छान पत्नी मिळालेली असते, छान बंगला बांधलेला असतो. आणि हे सगळं करत असताना त्याला आईची मात्र आठवण येते. मग त्याला मूल होतं छोटसा, त्या छोट्याशा मुलाचा फोटो काढतो, फेसबुकवर टाकतो, आणि फेसबुकवर फोटो बघून तो त्याच्या गावात त्याचा एक मित्र असतो, तो फेसबुक फ्रेंड असतो, आणि त्याच्या त्या फेसबुक फ्रेंडच्या मित्राच्या याच्यावर त्या फेसबुकवर त्या लहान नातवाचा, त्या आजीच्या नातवाचा फोटो येतो. तो मुलगा पळत पळत येतो आणि त्या आजीला, त्या काकूला म्हणतो, काकू काकू, तुमचा नातू पाहिलाय का? काकू काकू, तुमचा नातू फार छान आहे. काकू काकू, तुमचा नातू तुमच्या मुलासारखा सुंदर आहे. काकू, तुम्ही पाहिलाय का? म्हणते, नाही रे राजा, मी माझा नातू मी पाहिला नाही, माझ्या मुलाने मला कधी दाखवलं नाही. मग मात्र तिला हुंदका आवडत नाही. तिला वाटतं की आता काही जरी झालं तर मी थकले, आता मी गळाले, थकले, आता मात्र मरायच्या अगोदर मी माझ्या नातवाचं एकदा तोंड बघते. आजीला, त्या काकूला, त्या आईला फार फार दुःख झालं की माझ्या मुलाने मला सांगितलं नाही. परंतु ती म्हणते, नाही, आता काही जरी झालं तर मरण्याच्या अगोदर एक वेळेस मी माझ्या नातवाचं तोंड पाहायला जाणार. आणि मग ती आपलं काही लुगडे वगैरे घेते सोबत, काही सामान घेते, काही खायचं अन्नधान्य घेते सोबत, आणि शहराकडे जाते. ज्या शहरात मुलाला सोडलं होतं त्या शहरात जाते. त्या शहरात जाते, शहरात पत्ता माहित नसतो, पण पत्ता शोधत शोधत गल्ली दर गल्ली, घर दर घर करत ती फरक फिरत राहते. शहरामध्ये पत्ता शोधून काढते, आणि शोधून काढल्यानंतर शोधून काढल्यानंतर तिला एक छोटासा बंगला दिसतो, आणि तुमदार 2 मजली बंगला. त्या बंगल्याला ती बेल वाजवते आई, आणि जशी त्या बंगल्याची बेल वाजवते, आतून एक मुलगा येतो. तो मुलगा अधिकारी झालेला असतो, आणि आई ओळखते की हाच माझा पिल्लू आहे, हाच माझा बाळ आहे. आईला खूप आनंद होतो. आईला वाटतं आता माझा बाळ दार उघडेल, मला पळत येऊन भेटेल, मला बिलकेल, माझ्या पाया पडेल, मला मिठीत येईल. परंतु घडतं मात्र उलट. जसा तो दरवाजाचा, त्या बंगल्याचं दार उघडतो, गेट उघडतो, आणि समोर आई दिसते. आई दिसल्यानंतर आई थकलेली, आईच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, आईचं काळीज या आठवणीनं पार भिजून गेलेलं असतं. आणि आई समोर बाळ बघून आईचा आनंद होतो. परंतु ती मुलगा जसाही आईला बघतो, मुलगा म्हणतो आईला, आई तू काय दिसते? तुला सांगितलं होतं ना, तुला बजावलं होतं ना की तू अजिबात माझ्या जीवनात यायचं नाही, परत तुम्हाला अजिबात भेटायचं नाही, कारण तुझा डोळा. अरे नाही राजा, मला वाटलं आता मी मरायला टेकले, आणि मरण्याच्या अगोदर एकदा माझ्या तुला नातू झाला, तुला मुलगा झाला असं मला कळालं. त्या मुलाचं तोंड पाहावं, एकदा माझ्या नातूचं मला तोंड दाखव रे राजा, मला एकदा ती पाहू दे रे राजा, माझ्या नातूला, माझ्या बाळाला मला बघू दे रे पिल्लू एकदा. नाही नाही नाही, अजिबात जमणार नाही. माझा मुलगा घाबरेल नाही, तुझ्या डोळ्याला बघून घाबरेल, तुझ्या चेहऱ्याला बघून घाबरेल. एवढंच काय, माझी बायको सुद्धा तुला घाबरेल नाही. तू काय कर,
जशी आली तशी त्या पावली माघार जा आई, तुला मी माझा मुलगा दाखवणार नाही किंवा माझी बायको दाखवणार नाही. आई आई तू परत जा. नाही रे राजा, एकदाच बघू दे मला चेहरा, एकदाच मला नातवाचं तोंड बघू दे, अजिबात जमणार नाही. तू जात हो. आणि धन दिशा गेट बंद करतो, बंगल्याचं गेट बंद करतो. आई निराश पावलेनं माघारी गावाकडे येते. काही दिवस जातात मध्ये गावातल्या जाणकार माणसांनी, जे जे गावातले मुलं नोकरीला लागलेत, जे जे अधिकारी झालेत, अशा लोकांचा सत्कार ठेवलेला असतो. आणि मग अशा लोकांचा सत्कार ठेवलेला असताना हाही अधिकारी सत्कार घेण्यासाठी गावात येतो. मग गावात आला, गावात आल्यानंतर काय होतं, सत्कार घेतो मुलगा, आणि मुलगा सत्कार घेतल्यानंतर त्याला वाटतं आता गावकऱ्यांनी मी अधिकारी करून माझा सत्कार ठेवलाय आणि मी जर आईला नाही भेटलं, गावकरी काय करतील, मला बोलतील. आणि म्हणून तो लाजकाज आईला भेटायला जातो. आईला भेटायला जातो आणि आई आपल्या गलीकडे जातो, आपल्या घराकडे जातो. आई, ए आई, आई कुठे आहेस आई? आई मला भेटायला ये, मी भेटायला आलोय तुला. आई आई तू कुठे आहेस आई? आई 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 भेट ना का आई मला तू, आई मला भेट ना आई तू. परंतु त्याचं घर बंद असतं, घराला कुलूप लावलेलं असतं. आईला शोधतो, आईला हाका मारतो. आई, ए आई कुठे आहेस आई? बाहेर ये आई, मी आलो तुला भेटायला आई. शेजारची काकू म्हणते, अरे राजा तू ज्या आईला हाका मारतोस ती आई आता इथे राहिली नाही रे, या घरी राहिली नाही, ती आता देवाघरी गेली. राजा देवाघरी जाण्याच्या अगोदर तुझ्या आईने एक चिठ्ठी ठेवली, तेवढी चिठ्ठी मी तुला देते, ही घे चिठ्ठी. आणि ती शेजारची काकू त्या मुलाला, त्या अधिकाऱ्याला चिठ्ठी देते. आणि ती चिठ्ठी उघडतो, लगबगीने चिठ्ठी उघडतो, चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. चिठ्ठीत लिहिलं असतं, प्रिय बाळा तू माझा आनंद केलास, तू माझ्या डोळ्याला घाबरत होतास, तुला माझा डोळा आवडत नव्हता, तुला माझा चेहरा आवडत नव्हता, परंतु याच्या मागची खरी कहाणी तुला माहिती आहे का बाळा? तुला मी सांगते, तू जेव्हा 3-4 वर्षाचा होतास तेव्हा बाबा बरोबर तू मोटरसायकलवर जात असताना तुझा अपघात झाला. आणि त्या अपघातामध्ये राजा तुझा एक डोळा निकामी झाला, तुझा एक डोळा फुटला. तुला कोणी आंधळं म्हणू नये, तुला कोणी चिडू नये, तुझा चेहरा विद्रूप दिसू नये म्हणून राजा माझा एक चांगला डोळा काढून मी तुला दिला रे राजा, तुला याची माहित नाही. आणि आज तू त्या डोळ्याला परत माझ्या नजर माझ्या चेहऱ्याकडे वाईट बघतोस किंवा तुला तुझे मित्र चिडवतात. राजा तुला माहित नाही तर तुझा जो दुसरा डोळा आहे तो माझा डोळा आहे राजा. आणि असं म्हणून तो मुलगा मात्र त्या ठिकाणी रडायला सुरुवात करतो. आणि मित्रांनो, ही वेळ आपल्या आई वडिलांचे आपल्यावर अनंत उपकार असतात आणि आपले अनंत उपकार असतात. जाणीव ठेवायची, आई वडिलांना कधी विसरायचं नाही. त्या मुलासारखं, त्या अधिकाऱ्यासारखं तुम्ही वाचाल का? नाही, अजिबात बघायचं नाही. आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही कष्ट खातात. आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. काय झालं रडायला? काय झालं पिल्लू? सांग काय झालं? आईची आठवण आली? आईची आठवण आली का तुला? बर बर, बस बस बस, रडू नको, बस.